बाजारातली पापडी चाट विसरून जाल अशी टेस्टी पापडी चाट आज आपण घरी बनवणार आहोत। तर अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। गव्हाचं पीठ देखील इथे मी वापरलेलं आहे आणि उन्हाळ्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा चाट किंवा हे चाट तुम्ही नक्की बनवू शकता। परफेक्ट रेसिपी आहे। इथे मी घेतलेलं आहे 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप मैदा चाळून घेतलेला आहे दोन्हीसुद्धा। त्यानंतर यामध्ये 2 चमचे बारीक रवा आपल्याला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये ओवा घालायचा आहे, छान चोळून घ्यायचा आहे। बारीक छोटा चमचा ओवा मी इथे घेतलेला आहे, चोळून घातलेला आहे। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे। इथे मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, म्हणजे ज्या चमच्याने आपण रवा घेतला ते 4 चमचे तेल घातले तरी चालेल। तेल गरम करायचं नाही आहे, थंडच तेल यामध्ये मी घातलेलं आहे। आणि आता हे तेल आपल्याला हे रवा आणि पीठ याला छान चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित तेल सगळं जिन्नस जे आहे एकत्र करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। इथे बघा हे तेल चोळून घेतल्यानंतर मुठीमध्ये पीठ दाबल्यानंतर छान घट्ट गोळा तयार झाला पाहिजे इतपत आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता इथे पाणी घालून मी हे घट्टसर पीठ मळून घेतले। तर ह्याला आता थोडं 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया, भिजत ठेवायचं आपल्याला थोडा वेळ। त्यानंतर आता इथे मी चिंचेचं पाणी तोवर करून घेते। चिंच उकळायला ठेवायची आपल्याला। तर जेवढी चिंच घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चिंच बुडेल याच्यावरती थोडंसं पाणी राहिलं पाहिजे, एवढं पाणी घालायचं आहे। आणि त्यानंतर गॅसवरती ठेवायचं आहे, छान उकळी येऊ द्यायची 5 मिनटं याला आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। चिंच गार व्हायला ठेवायची आहे, तोवर आता आपल्याला इथे पापडी बनवून घ्यायची आहे। पीठ बघा आपलं 10 मिनटं छान भिजलेलं आहे। त्यानंतर याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर हे जे आहे लाटताना लक्षात ठेवायचं आहे एकदम पातळ आपल्याला लाटायचं आहे। तर जाडसर अजिबात ठेवायचं नाही आहे, जितकं पातळ लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्यायचं आहे आणि पीठ लावायचं नाही आहे लाटताना। तर इथे मी कटर घेतलेले आहेत, वाटीने सुद्धा तुम्ही कट करू शकता। माझ्याकडे हार्ट शेपचा होता म्हणून मी हार्ट शेपवाला कटर घेते, गोल कटरने कट केलं तरीसुद्धा चालेल। तर इथे मी हार्ट शेपचा कटर घेऊन व्यवस्थित एक 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 पापडी मी कट करून घेते। कट करून झाल्यानंतर त्यावर आपल्याला काटे चमचा घ्यायचा आहे आणि काटे चमचाने या पद्धतीने टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे काय होईल तेलामध्ये आपण पापडी सोडल्यानंतर ती फुगणार नाही आणि छान क्रिस्पी कुरकुरीत आपली पापडी तयार होईल। तर तेल गरम साईडला करायला ठेवलेलं होतं मी, त्यामध्ये एक एक करून पापडी सोडून घेते आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे पापड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। दोन्ही साईडनी छान ब्राऊन कलर येईपर्यंत मीडियम गॅसच्या फ्लेमवरती आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत। तर उलट्या पलट्या करायच्या आहेत, हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये, म्हणजे हे जळणार नाही। त्यानंतर छान कुरकुरीत अशा व्हायला लागल्या, छान त्याला बदामी कलर, छान असा ब्राउनिश कलर यायला लागला की आपल्याला ह्या पापड्या काढून घ्यायच्या आहेत। त्यानंतर उरलेल्या सर्व पापड्या मी इथे लाटून घेतल्या आणि सर्व पापड्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे पापडी घरी बनवलेली आहे मी। रेडीमेड पापडी तुम्ही घेऊन आलात तरीसुद्धा चालेल, पण आता हे मी घरीच बनवलेली आहे आणि चिंचेचं पाणी आणि हिरवी चटणीसुद्धा आपण घरीच बनवतो आहे। चिंचेचं पाणी बनवण्यासाठी आता जी चिंच आपण उकळून घेतली होती ती छान थंड झालेली आहे, तिला हातानेच मी स्मॅश करून घेतलेली आहे। मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा चालेल, पण मी हाताने छान त्याला चोळून घेतलं आणि त्यानंतर एका गाळणीतून आपल्याला पाणी थोडं थोडं मिक्स करत करत आपल्याला याचा जो पल्प आहे चिंचेचा तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी गाळणीतून गाळून घेते आहे त्याचा पल्प। मध्ये मध्ये पाणी घालत राहायचे आणि या पद्धतीने जो चोथा निघालेला आहे चिंचेचा तो बाजूला टाकून द्यायचा आहे आणि हे घट्ट असं आपल्याला पल्प मिळालेला आहे चिंचेचा। आता हे काय करायचं आहे, गॅसवरती ठेवायचं, याला उकळी यायला लागली की यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे। तर मी जेवढी चिंच घेतली होती त्याच्या जे मी इथे 250 ग्रॅम चिंच घेतली होती आणि 300 ग्रॅम गूळ मी इथे घातलेला आहे। उकळी यायला लागल्यानंतर मिक्स करून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, त्यानंतर इथे चाट मसाला घातलेला आहे मी, त्यानंतर मी जिरं पावडर घातलेली आहे 1 चमचा। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, 5 मिनटं फक्त याला उकळी येऊ द्यायची, एक मोठ्याच गॅसवरती हलवत राहायचे मध्ये मध्ये आणि त्यानंतर याला बंद करायचं आहे। बंद केल्यानंतर याला थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघा ही आपली गोड चटणी म्हणजे चिंचेची चटणीसुद्धा तयार झालेली आहे। तिखट चटणी बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। कोथिंबीर पुदिना मी समप्रमाणात घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडीशी शेव घातलेली आहे, यामध्ये मीठ घातलं आहे, चाट मसाला आणि जिरा पावडर घातलेले आहे आणि वाटून घेतले। त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे। तर हे बघा आपली हिरवी चटणी देखील इथे एकदम झटपट अशी तयार झालेली आहे।
तर दोन्ही चटण्या आपल्या इथे बनवून रेडी आहेत, साईडला ठेवून देऊयात. आणि आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात. म्हणजे मी इथे बटाटा उकडून घेतला, त्यानंतर जे छोले भिजवलेले होते ते छोले उकडून घेतले. दोन्हींमध्ये मी इथे मस्त तुम्हाला दिसते कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये मी इथे साखर मिक्स करून ठेवलेलं आहे, साखर, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि वरून थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. तर ते दही इथे तयार आहे. प्लेटमध्ये मी छान पापड्या पसरवून घेतल्या, त्यावरती हे गोड दही घातलं. छोले आहेत, या छोल्यांना मी उकडून घेतल्यानंतर याच्यामध्ये मीठ आणि थोडासा चाट मसाला, जिरे पावडर घातलेला आहे. सेम बटाट्याचं सुद्धा उकडून घेतल्यानंतर त्यामध्ये सुद्धा चाट मसाला आणि जिरे पावडर, मीठ घालायचं आहे आणि ते आता यावरती आपल्याला पसरवून द्यायचं आहे. तर छोले बटाटे घातल्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आपल्याला यामध्ये घालायचा आहे. इथे तुम्ही डाळिंबाचे दाणे, शेंगदाणे असेल तुमचे छान भाजलेले, ते सुद्धा घालू शकता. त्यानंतर मी हिरवी चटणी जी आपण बनवलेली आहे ती आणि चिंचेची चटणी देखील घातलेली आहे. थोडंसं मीठ मी कांदा आणि टोमॅटोसाठी अगदी चिमूटभर मीठ इथे मी पसरवलं. त्यानंतर यामध्ये मी शेव घातलेली आहे, बारीक शेव घेतलेली आहे. इथे मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. तर पापडी चाट आपलं तयार आहे. उन्हाळ्यात किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे पापडी चाट एकदम परफेक्ट आहे. नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.